चला तर मंडळी, मस्त अशी झणझणीत कलरफुल आपल्याला पावभाजी करून दाखवणार. त्यासाठी मी बघा काय काय घेतलेले आहे ते आपण बघूया. 15 ते 16 माणसं किंवा 17-18 माणसांना पुरेल इतकी आपण ही भाजी करायची आहे. त्यासाठी मी गाजर किसून घेतलेलं आहे आणि बीट किसून घेतलेलं आहे. किसल्यामुळे गाजर आणि बीट आहे ना व्यवस्थित शिजलं जातं, कारण बाकीचे सगळे शिजतात पण गाजर आणि बीटाला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे गाजर आणि बीट मी किसून घेते आहे. फ्लॉवर छान स्वच्छ कोमट पाण्यात धुवून घेतलं आहे. मटर घेतले आहे. फरसबी पण मी यामध्ये वापरते, त्यामुळे मी फरसबी घेतली आहे. शिमला मिरची घेतलेली आहे. टोमॅटो पण लाल कलरचे घेतलेले आहे, जेणेकरून कलर अजून छान येतो आपल्या भाजीला म्हणून. कांदा घेतलेला आहे. बटाटी पण स्वच्छ धुवून व्यवस्थित 2-4 पाणी धुवून पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे. टोमॅटो पण असे मी व्यवस्थित जेवढ्यात तेवढं सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे. ज्या वाट्याने मी माप घेतलेलं आहे त्याच वाट्याने मी 15 ते 16 माणसांना होऊन जातं. म्हणजे 100 ते 150 ग्राम सर्व ह्या आपण भाज्या घालून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे 15 ते 16, 17, 18 माणसांना ही भाजी पुरून जाते. आता ह्या सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायची आणि हे स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या आहेत. आणि गाजर वगैरे शिजण्यासाठी बघा नक्की तुम्ही किसून घाला, म्हणजे तुमचं गाजर बीट आहे ना व्यवस्थित शिजलं जातं. आपल्याला मॅश करायला आहे ना त्रास होत नाही आहे. आणि त्याप्रमाणे असं तुम्ही गाजर आणि बीट किसूनच घाला. मी बघा हे जे वाट्या आहेत ना त्याच वाटीच्या मापाने सगळं घेतलेलं आहे. तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये जर घ्यायचं झालं तर 150-150 ग्राम घेतलं ते 15, 16, 17, 18 माणसांपर्यंत तुमची ही पावभाजी होऊन जाते. आणि 1.5 ग्लास पाणी घालून थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल घातल्यामुळे काय माहिती आहे, हे कुकरमधलं पाणी आहे ना शिटीच्या मार्फत वरती येते, ते वरती येत नाही. त्याच्यामुळे यामध्ये मी तेलाचा पण थोडासा वापर करते. आणि व्यवस्थित आपल्याला हे 3 ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी हे तेल घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला आता हे ढवळून व्यवस्थित आपल्याला कुकरचं ढाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. जास्तीत जास्त मी ह्या 4 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याने ते व्यवस्थित भाजी शिजली जाते. आणि बीटामुळे आणि लाल कलरच्या टोमॅटोमुळे मस्त असा भाजीला आपल्या रंग येऊन जातो. त्याच्यामुळे बीटाचा वापर तुम्ही नक्की करा. आणि हे भाजीचं गाजर मला मिळालं, भाजीचं मी गाजर वापरलं. आता हे बघा छान असं आपलं हे उकडून झालेलं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. बीटामुळे बघा कसा छान असा कलर आलेला आहे. त्याच्यामुळे आता हे मी व्यवस्थित मॅश करून घेते. तुम्हाला जर असं मॅशर नाही जमलं तर तांब्या वगैरे असतो त्याने जरी मॅश केलं तरी चालून जातं, किंवा चमच्याने पण व्यवस्थित असं मॅश होतं. आता अगदी आपल्याला थोडंसं मी दाढाभरदा करून घेते, नंतर व्यवस्थित पुन्हा मॅश करणार. आता यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे. 1 पळी तेल घातल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेतलं. जिरं घातल्याच्यानंतर मी हे बघा जवळजवळ 5 ते 6 कांदे आहेत ते मी बारीक अगदी करून घेतलेले आहेत. आणि हे कांदे मी व्यवस्थित अगदी नरम होईपर्यंत परतून घेणार आहे. कांदे आपले नरम झाले ना तर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे सर्व म्हणजे बटर वगैरे मी नंतर थोडासा वापरते. आणि बटर असा मी प्रत्येक वेळेला बहुतेक आपण बटर जास्त घातलेलं आहे, पण थोडासा आपल्याला असा वापर करायचा आहे. आणि हे जे लाल टोमॅटो असतं मस्त असे बघा लाल कलरचे घेतले ना तर छान असा कलर येतो. त्यामुळे लाल कलरचे टोमॅटो तुम्ही जर पावभाजीमध्ये मिळाले तर नक्की घ्या. आणि टोमॅटो घातल्याच्यानंतर टोमॅटो कांदा आपला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून परतून झाकण मारून ठेवलं तरी टोमॅटो आणि कांदा छान शिजला जातो. आता हे टोमॅटो वगैरे छान शिजले गेल्याच्यानंतर आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे. आणि आपल्याला त्यामध्ये जे आपण हे केलेलं आहे शिमला मिरची एकदम बारीक करून घेतलेली आहे ती पण आपल्याला चांगली यामध्ये शिजली गेली पाहिजे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची. आणि जर आपल्याला ही जर व्यवस्थित शिजायला पाहिजे तर त्यावर पुन्हा झाकण मारून छान अशी शिजवून घ्यायची. व्यवस्थित शिजल्याच्या नंतरच मी यामध्ये मसाले घालते. आणि मसाले घातल्याच्या नंतर आपल्याला आलं लसूणची पेस्ट मी नंतर वापर करणार आहे. पण पहिले मी मसाले घालून व्यवस्थित आपण बटर घालून घेतला बघा. मी आधी पण घातला, आता पण बटर घालून घेतला. आणि बटर घालून बटरवरती आपल्याला हे मसाले सर्व घालून घ्यायचे. तुम्ही डायरेक्ट वापरलात तरी चालेल, पण जरासं बटर तेल ह्यामध्ये थोडंसं असं मसाले परतून घ्या आणि मग सर्व भाजीमध्ये तो मिक्स करून घ्या. आता मी कस्तुरी मेथी मसाले सर्व वापरले, जसे की मी लाल तिखट मसाला घेतलेला, आपला पावभाजी मसाला घेतलेला, परत आपली कस्तुरी मेथी वापरलेली, थोडीशी कोथिंबीर वापरली, तेल वापरलं आणि छान असं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला किती 15-16 माणसांना किती मसाले लागतील त्यानुसार तुम्ही ते मसाले घ्या. आता व्यवस्थित हे मसाले यामध्ये भाजीमध्ये आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये शिमला मिरचीमध्ये आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे. आणि हे काय माहिती आहे व्यवस्थित शिजायला पाहिजे. कांदा टोमॅटो वगैरे आपल्या ह्या भाजीला चांगलं पाणी सुटायला पाहिजे. त्यासाठी आपण हे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं. मग कांदा टोमॅटो आणि शिमला मिरचीला पण बघा मंडळी पाणी सुटतं.
त्यामुळे पाणी सुटल्याच्यानंतर आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता ह्याची जी पेस्ट असते ना ती घालून घेतली आणि छान असं परतवून घ्यायचं. कारण पाण्यामध्ये आलं लसूणची पेस्ट असते ना मस्त अशी आपल्याला परतवायला मिळते आणि ती पण छान ह्यामध्ये शिजली जाते. व्यवस्थित आलं लसूणची पेस्ट शिजल्यानंतरच आपल्याला जे आपण सर्व मॅश केलेल्या ज्या भाज्या आहे ना ते यामध्ये घालून घ्या. बघा व्यवस्थित मॅश केल्यामुळे कलर पण बघा किती मस्त छान आलेला आहे. आपण बीट घेतलेले आहे, आपण टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यामुळे कलर आपला ह्या भाजीला छान येतो. आणि अशी व्यवस्थित आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. जसं की पाणी सुटतं ना भाजीला, म्हणजे असं पाणी सुटल्यावरती आपल्याला अजून ती भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे. कांदा टोमॅटो ह्याचं सगळ्यात पाणी सुटलं जातं. आता आपल्याला मगाशी थोडंसं मीठ घातलेलं, आता आपल्याला यामध्ये पुन्हा ते थोडं मीठ घालून आपल्याला भाजी छान अशी परतवून घ्यायची. बीट हे थोडंसं बेतातच घाला, कारण आपण टोमॅटो वगैरे जास्त वापरला असतो त्याच्यामुळे आंबटपणा हा येऊ शकतो. तर आपण भाजी शिजता असं भाजीला पाणी सुटतं. यामध्ये तुम्हाला जर पातळ जास्त करायची असेल तर थोडंसं पाणी वापरलं तरी चालते, कारण पावभाजी ना थोडीशी पातळ पण असते. पण मी जास्त पातळ नाही, थोडीशी घट्टच होऊ दिली, आणि कारण आम्हाला जरा घट्ट हवी होती म्हणून. पण तुम्हाला खूप माणसांना जर करायची झाली तर तुम्ही थोडंसं पाणी वगैरे घालून त्याची ग्रेव्ही वगैरे चांगली करू शकता. आता आपले मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे. शेवटी पण आपण असा बटर घालून घ्यायचा. बटर घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची. एक नंबर मंडळी अशी पावभाजी तयार होते. आपण पण नक्की अशा प्रकारे बघा पावभाजी करा, खूप छान झाली. आता आपल्याला पाव फ्राय करायचे आहे. त्यासाठी मी काय केलं, एका तव्यावरती आपल्याला थोडासा बटर घालून घ्यायचं आहे. तुम्ही यावरती पाव मसाला म्हणजे पावभाजीचा जो मसाला असतो तो घातलात तरी चालेल. पण मी जी पावभाजी केलेली आहे बाजूला ठेवली आहे ती पावभाजी थोडीशी त्यातली ग्रेव्ही यावरती घालून घेते आणि त्याच्यावरतीच मला थोडीशी कोथिंबीर घालून पाव वगैरे त्यावरतीच थोडेसे फ्राय करून घेते. अशा प्रकारे केलं ना तरी मस्त असे तुमचे पाव लागतात. आता हे दोन्ही पण पाव ठेवून दिल्याच्यानंतर त्यावरती बटर लावून घ्यायचं. बटरनीमुळे काय माहिती आहे, तुमच्या पावाला अजून चांगली टेस्ट येते. जर तुम्हाला नाही असं करायचं की नुसते जरी पाव खाल्लात तरी चालेल, पण अशा प्रकारे जरी फ्राय केलेत आणि गरम गरम पावभाजी खाल्लात तरी पावभाजी तुमच्या मुलांना किंवा तुमचे येणारे नातेवाईक वगैरे असतील त्या लोकांना खूप अशी पावभाजी छान आवडते. मी आमच्या भजनामध्ये गावाला पावभाजी केलेली त्याचा पण व्हिडिओ अशा थोडक्यातच तुम्हाला दाखवलेला आहे. आता ही प्रॉपर मी माझ्या घरामध्ये कशी करते ती तुम्हाला दाखवलेली आहे. एक नंबर अशी बघा मंडळी पावभाजी येते आणि कलर बघा बीट वगैरे वापरल्यामुळे कलर पण छान होतो. आता आपण ही पावभाजी व्यवस्थित अशी आपल्याला मुलांना किंवा आपल्याला घरातल्यांना सर्व करायची असेल किंवा आपल्याला वाढून घ्यायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही एका बाजूला पाव ठेवलात, एका बाजूला बारीक केलेला कांदा टोमॅटो आणि अशी पावभाजी घालून त्यावरती बटर घालून व्यवस्थित आपल्याला पावभाजी त्यांना देता येते. एक नंबर मंडळी अशी पावभाजी झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, खूप छान अशी चव येते. मस्तच अशी पावभाजी झालेली आहे. हे बघा मंडळी छान अशी कलरफुल मस्त असं झणझणीत आपणात पावभाजी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणात कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.